1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणी दाऊद इब्राहिमला शरण यायचं होतं. तत्कालीन सीबीआय डीआयजी नीरज कुमार यांनीच केला पुस्तकाद्वारे गौप्यस्फोट, नंतर घेतला यू टर्न. सांडपाणी व्यवस्थापनासाठी 25% निधी राखून ठेवणं बंधनकारक, नाहीतर नगरपालिकांवर गुन्हे दाखल करणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा इशारा. कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोल, नागपूर सेंट्रल जेलमधून झाली सुटका. नाशिकमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार, देवळाली कॅम्पमधील आरोपी कर्नल विनोद सहानी पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतल्या चेंबूर भागात केरोसिनची पाईपलाईन फुटली, सर्वत्र केरोसिनचा वास पसरल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाण्याच्या साखरखेडा गावच्या आशिष गवईचं देदीप्यमान यश, प्रतिकूल परिस्थितीतही IIT साठीच्या जेईई परीक्षेत मिळवलं घवघवीत यश. यावेळचा वीकेंड धमाल, 4 दिवसांचा मोठा वीकेंड मिळाल्यानं पर्यटकांची कोकणाकडे धाव, कोकणचे समुद्र किनारे गेले फुलून. आणि दगडू प्राजूची प्रेमकथा प्रेक्षकांना भावली, टाइमपास 2 सिनेमाला प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद.